तांत्रिक अडचणीमुळे आम्हाला कर्णधारांशी संपर्क साधता येत नाहीये टॉस्काबॉस मंचावर, तर आपण वेळ वाया घालवणार नाही आहोत. 3 षटकांची लढत असेल आणि 3 षटकांच्या लढतीमध्ये आपण पाहू शकाल 2 आजूबाजूचे संघ. मगाशीच आपण ऐरोली आणि दिवा संघांना पाहिलं होतं, परंतु आता घणसोली आणि तळवली 2 जवळचे संघ येथील एकमेकांसमोर एका मोठ्या स्पर्धेच्या एका मोठ्या सामन्यामध्ये, अंतिम सामन्यामध्ये आपण पाहतात साईनाथ क्रिकेट संघ आयोजित राधाकृष्ण चषक 2025. आपल्या सर्वांचे उपस्थित अतिथी मान्यवर खेळाडू आणि प्रेक्षकांचे आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. चला घणसोली 11 आपला निर्णय कळवा. निखिल मडवी 3 षटकांचा सामना असेल. गोलंदाजी स्वीकारलेली आहे, तरी लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सुद्धा सजवून घ्यावे. क्षेत्ररक्षण सजवून घ्या घणसोली 11 संघ. शेवटचा सामना आहे आणि शेवटच्या सामन्यामध्ये कोणत्याही प्रकाशाचा अभाव जाणवणार नाही याची आपण काळजी घ्यावी. तरी आपण पोहोचलो आहोत साईनाथ क्रिकेट संघ आयोजित राधाकृष्ण चषक 2025 मधील अंतिम सामन्यामध्ये. स्वागत आहे आपल्या सर्वांचं या अंतिम सामन्यामध्ये. या शेवटच्या सामन्यामध्ये मेगा फायनल मध्ये 3 बलाढ्य संघ पोहोचले होते राधाकृष्ण चषक 2025च्या ट्रायंग्युलर फेरीमध्ये आणि त्या 3 संघांमधून ही अंतिम लढत आपण पाहतात. एकीकडे आहेत घणसोली 11 घणसोली, तर दुसरीकडे गावदेवी 11 तळवली. 2 बलाढ्य संघांमध्ये लढली जाईल राधाकृष्ण चषक 2025ची मेगा फायनलची मॅच. त्याच दरम्यान व्यासपीठावर उपस्थित अतिथी मान्यवर सुमन सॅम्युअल यांचा सुद्धा इथे आदर सन्मान केला जाईल. मी विनंती करेन सुमन साहेब आपण आपला आदर सन्मान स्वीकारावा. आपले सहर्ष स्वागत. चला तर सामन्याकडे वळूया. गावदेवी तळवली आपल्याला विनंती असेल आपण आपल्या सलामीच्या आघाडीचे 2 फलंदाज लवकरात लवकर तर या फायनलच्या सामन्यासाठी सर्वच खेळाडूंसाठी एक सुवर्ण संधी असेल. कोणताही फलंदाज पहिल्याच दिवसापासून ही संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे सर्वच खेळाडूंसाठी. कोणत्याही फलंदाजाने जर लागोपाठचे 3 षटकार लगावले किंवा कोणत्याही गोलंदाजाने लागोपाठचे 3 विकेट्स मिळवले तर त्या खेळाडूसाठी रोख रुपये
1111 रुपयाचं पारितोषिक आरुष एंटरप्राइजेस यांच्या वतीने आदरणीय श्री भाई केणी यांच्या सौजन्याने पारितोषिक पुरस्कृत करण्यात आलं होतं. चला तर सामन्याला करूया सुरुवात. मेगा फायनलचा सामना घनसोली विरुद्ध तळवली. घनसोली 11 घनसोली विरुद्ध गावदेवी 11 तळवली. गावदेवी तळवली संघाकडून सलामीची जोडी मनोज दळवे आणि संदेश पाटील. तर गोलंदाजीसाठी घनसोली गावाचा प्रमुख गोलंदाज तुषार बर्गे ऑन द बॉलिंग मार्क राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू 3 षटकांचा सामना. पहिल्या चेंडूवर कट करण्याचा प्रयत्न बॅटची कडा घेत असताना यष्टीरक्षकाच्या अगदी बाजूने चेंडू घेईल सीमारेषेची भेट. या मेगा फायनल मधील येईल पहिली धाव. या मेगा फायनल मधील पहिला धावसंख्या जोडल्या जातील धावफलकावर. एक चांगला असा फटका जरूर मारण्याचा प्रयत्न होता परंतु जो गोलंदाज आहे बाहेरचं वळण आपल्या चेंडूवर प्राप्त करत असतो त्या वळणारा मात्र चुकून बसले फलंदाज. बाहेरची कडा घेतली फक्त एक धाव मिळाली. आता पाहूयात दुसरा चेंडू. 3 षटकांचा सामना. अवघे 18 चेंडू आहे टार्गेट सेट करण्यासाठी. त्याच दरम्यान लगावलेला फ्रंट फुटवर जात असताना एक फटका आणि या नवी मुंबईतील चित्ता कुंदन पारकरच्या अगदी हातामध्ये विसावेल. चित्त्याला कोणतीही हालचाल करायची गरज नाही, चपळाई दाखवायची गरज नाही कारण अगदी हातामध्ये विसावला तो चेंडू. सफलता क्रमांक 1. पहिली सफलता प्राप्त झाली घनसोली 11 संघाला. मनोज दळवी होतील बाद. एक चांगला झेल प्राप्त करून एका मोठ्या फलंदाजाला मनोज दळवी सारख्या एका मोठ्या फलंदाजाला माघारी परतवण्यात यश प्राप्त करत आहेत घनसोली 11 संघाचे खेळाडू. तुषार बर्गे किती कौतुक करावं या गोलंदाजाचं. गेली कित्येक वर्षे जिथे विजय भोईर यांची अनुपस्थिती आता घनसोली 11 संघाला जाणवत आहे त्या अनुपस्थितीमध्ये सुद्धा एक फ्रंटलाईन गोलंदाज म्हणून तो कारभार आपल्या हाती सांभाळलेला आहे तुषार बर्गेने आणि ती जबाबदारी चोखरित्या पार पाडताना आपलं नेहमीच घनसोली क्रिकेट असो घनसोली बाहेरील नवी मुंबई क्रिकेट असो अथवा ठाणे रायगड परिसरामध्ये सुद्धा जेव्हा घनसोली संघ खेळण्यासाठी जातो तेव्हा सुद्धा या गोलंदाजाची वर्णी ही प्रथम षटकामध्ये लागण्यात येते आणि अगदी चोखरित्या आपली जबाबदारी सुद्धा पार पाडत असतात. आता नवीन फलंदाज कालच्या दिवसातील अर्धशतकवीर रोशन कोळी तडाखेबाज फलंदाज. आपण जर शरीर यष्टी पाहिली तर थोडी ताकद असेल असं वाटत नाही परंतु बॅटचा जो फ्लो आपल्याला पाहायला मिळतो रोशन कोळीचा त्या फ्लोने मात्र एवढे मोठे मोठे षटकार लगावतात की सरळ अर्धशतक बळकावलं होतं आपल्या बॅटने. आता येत आहेत फलंदाजी मार्कवर. सामोरे जातील तुषार बर्गे यांच्या गोलंदाजीला. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा काहीसा खाली जाऊन हुक करण्याचा प्रयत्न परंतु बॅटची वरची कडा घेत असताना गेला घोषित क्षेत्रामध्ये फक्त आणि फक्त एका धावेसाठी. एकच धाव मिळाली आणि एका धावेने आता धावसंख्येमध्ये भर पडत असताना धावफलक जाऊन पोहोचलं 2 वर. चांगली सुरुवात घनसोली संघाची. मनोज दळवीला बाद केलं त्यानंतर आता काहीसं क्रॅम्प केलं होतं फलंदाज रोशन कोळीवाला. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल काहीशी वेगळी रणनीती आखण्याचा प्रयत्न घनसोली संघाचा आपण पाहतात. खरं तर अभिमान वाटतो जेव्हा आपल्याच गावाची सामना सुरू असताना स्वतःला कॉमेंट्री करण्याची संधी मिळते आणि खेळाडूंचा उल्लेख करण्याची संधी मिळते. पुन्हा एकदा पंच करण्याचा प्रयत्न परंतु जो संपर्क हवा आहे रोशन कोळीला तो संपर्क काही प्राप्त होत नाहीये. एकच धाव मिळेल आणि एका धावेने हळूवार गतीने पुन्हा एकदा वाढ होईल धावफलकामध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचेल 3 वर. घनसोली 11 गुरुकुल या नावाने आता मात्र पुरस्कृत करण्यात आलेला हा संघ आपण पाहतात कारण एक चांगला संघ आता बांधणीस आलेला आहे. आपण फलंदाजी जर पाहिली राहुल शेट्टी निखिल मडवी अक्षय मडवी असतील हेमंत पाटील रितेश पाटील भीम अमित पाटील असतील विशाल मडवी स्वतः कर्णधार. त्याच दरम्यान एक चांगला फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने हुक करत असताना पंचांचा इशारा बघूयात आपण. घोषित क्षेत्रामध्ये जाईल फक्त एक धाव मिळेल. खरंच निराशा पदरी पडली असेल कारण फटका जर बघितला तर अगदी 6 धावेचा षटकारच जणू जाणवत होता परंतु अपुऱ्या मैदानाच्या कारणाने फक्त एका धावेवरच समाधान मानावं लागेल. एक धाव मिळाली आणि एका धावेने आता पुन्हा एकदा 5व्या चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 4 वर. तळवली संघ सुद्धा काही कमी नाही. गोलंदाजीमध्ये एक
परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून. तळवली संघाकडून एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून विक्की बनसोडे सुद्धा एक प्रमुख खेळाडू उपस्थित आहे. त्याच दरम्यान रोशन कोळी यांची बॅट सुद्धा या स्पर्धेमध्ये चांगली तळपलेली आहे. संदेश पाटील एक प्रमुख फलंदाज, आक्रमक असे फलंदाज, मोठमोठे खेळाडू. आणि बघा कालचा फॉर्म यावेळेस कंटिन्यू ठेवत असताना स्क्वेअर लेगला धावसंख्या मिळाल्या नाही तर कव्हर रिजन मध्ये मी धावसंख्या मिळवेन हे सांगून देणारा रोशन कोळी यांच्या बॅटमधून येत आहे हा चौकार. चौकाराने आता पहिल्या षटकाची झाली समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या जर पाहिली गावदेवी तळवली संघाची तर 1 बाद 8. एक विकेट जरूर प्राप्त केली होती मनोज दळवेची तुषार बर्गेने, परंतु त्यानंतर रोशन कोळी एक फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने जरूर चांगला लगावला होता, परंतु जेवढ्या धावा अपेक्षित होत्या ती अपेक्षा काही पूर्ण झाली नाही. फक्त 1 धाव मिळाली होती, परंतु कव्हर रिजन मध्ये अगदी तो फटका सुंदर, सुरेख आणि सुसज्जित असा मिळाल्या 4 धावा. पहिल्या षटकाची झाली समाप्ती. तुषार बर्गे यांनी हाताळलेल्या पहिल्या षटकामध्ये अवघ्या 8 धावसंख्या खर्च करून एक सफलता सुद्धा प्राप्त केली. चांगलं इकॉनॉमिकल षटक. आणखीन एक आता नव्याने उदयास येत असलेला गोलंदाज विनीत पाटील यांना जर आपण पाहिलं तर गेली कित्येक वर्षे क्रिकेटची सेवा करत आहे हा खेळाडू. अगदी लहान वयापासून क्रिकेटची आवड असलेला हा खेळाडू आता मात्र एक फ्रंटलाईन गोलंदाज म्हणून जिथे जिथे आवश्यकता असते आपल्या संघाला एखाद्या चांगल्या खेळीची, तिथे आपल्या गोलंदाजीने एक उत्तम प्रतीचं प्रदर्शन आपल्या गोलंदाजीने करत असतात. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतील संदेश पाटील साठी. गोलंदाजाची जर गती बघितली तर एक चांगली गती आपल्या गोलंदाजीने प्राप्त करत असतात. सोबत विजय पाटील, अमित पाटील यांचा चांगलं मार्गदर्शन सुद्धा लाभलं या खेळाडूला घनसोली अंतर्गत क्रिकेटमध्ये. आणि त्या मार्गदर्शनाच्या जोरावर आता मात्र घनसोली 11 क्रिकेटमध्ये, घनसोली 11 गुरुकुल मध्ये आपलं स्थान पटकावलेलं आहे. पहिला चेंडू बघा. या गोलंदाजाची ख्याती काय एवढी प्रसिद्ध आहे, या गोलंदाजाची शैली काय एवढी वेगळी आहे. लेग स्टंपच्या अगदी वरून गेला तो चेंडू. निर्धाव चेंडूची झाली समाप्ती. लांबल्याचा कसा रनअप आहे आणि त्याचंच कारण, त्याचाच निकाल लागतो आपल्या गोलंदाजीने प्राप्त केलेल्या त्या गतीमध्ये. पॉइंटच्या दिशेने स्क्वेअर ड्राइव्ह केलेला फटका, लेफ्ट केलेला फटका, जाईल सीमारेषा पार, येईल संदेश पाटील यांच्या बॅटमधून. चौकार. चौकार महत्वाचा होता. रोशन कोळी सेट झाले होते, त्यानंतर संदेश पाटील सुरुवातीला आल्यानंतर प्रथमच या ओव्हरमध्ये स्ट्राईकवर आलेले आहेत. आणि स्ट्राईकवर आल्यानंतर आता सेट होण्याची आवश्यकता आहे, कारण फक्त 3 षटकांचा हा सामना आहे. आणि 3 षटकांमध्ये कमी चेंडून मागे जास्तीत जास्त धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न. दुसऱ्याच चेंडूवर लगावला चौकार. यावेळेस सुद्धा फटका उंचावर आलेला आहे, परंतु कुंदन पारकर चित्त्याच्या चपळाईने जबड्यात अडकलेला हा चेंडू. फलंदाज क्रमांक 2 बाद होतील संदेश पाटील. बारा धावसंख्येवर दुसरी सफलता प्राप्त झाली घनसोली 11 संघाला. जर आपण पाहिलं तर सुरुवातीच्या काळामध्ये घनसोली संघ जर पाहिला तर जगदीश मडवी असतील, विजय मडवी असतील, उत्तम मडवी असतील, शंकर पाटील, संतोष पाटील अशा अनेकशा खेळाडूंच्या माध्यमातून घनसोली गावाचं क्रिकेट हे नक्कीच प्रसिद्ध झालं होतं. आणि तेच क्रिकेट यावेळेस आता पुढे चालवत नेत असताना, घनसोली क्रिकेटची चाललेली परंपरा पुढे चालवत नेत असताना आपण या खेळाडूंना पाहतात. विशाल मडवी यांनी चांगली संघ उभारलेला आपण पाहतात, बांधून ठेवलेला हा संघ घनसोली 11 गुरुकुलचा हा संघ. आणि त्या संघादरम्यान एक चांगलं असं प्रदर्शन विनीत पाटील. इथे मात्र काहीसा खराब चेंडू होता, गतीवर नियंत्रण नव्हतं, लेग स्टंपच्या बाहेर राहणारा चेंडू. पंचांचा इशारा वाईट +1. 2 अतिरिक्त स्वरूपाच्या धावा ऍड केल्या जातील धावफलकामध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचतील 14 वर. 2 बाद 14. विक्की बनसोडे एक परफेक्ट ऑलराऊंडर. स्क्वेअरच्या दिशेने स्लॉग स्वीप केलेला आहे. तिथे पुन्हा एकदा कुंदन पारकर इन ऍक्शन. कलेक्शन चांगलं. रितेश पाटील भीम. फेकी काहीशी कमकुवत होती. जर सरळ गोलंदाजाच्या हातामध्ये गेली असती तर नक्कीच इथे काहीशी अडचण जरूर उपलब्ध झाली असती फलंदाजांकडे, परंतु तळवली संघासाठी एक चांगली बाब. विक्की बनसोडे पुन्हा एकदा येतील फलंदाजी मार्कवर.
पुन्हा एकदा होईल सामन्याला सुरुवात. धावसंख्या धावफलकावर असतील 16. इथे गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, थोडीशी गती काहीशी कमी केली होती या चेंडू मागे आणि याचं फळ मिळालं निर्धाव चेंडूच्या स्वरूपात. शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातील. आतापर्यंत पूर्ण झालेल्या या 11 चेंडूंच्या खेळामागे धावसंख्या धावफलकावर लागलेली आहे ती म्हणजे 16 धावसंख्या धावफलकावर लागलेली आहे. अजूनही 7 चेंडू येणे शिल्लक या डावातील. 7 चेंडू मागे किती धावसंख्या उभारेल गावदेवी तळवली संघ. इथे पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन स्वीप केलेले आहे. हर्ष मात्रे जोरदार धाव घेतलेली आहे, परंतु चेंडूची गती हर्ष मात्रेपेक्षा जास्त. चेंडू घेईल सीमारेषेची भेट आणि मिळेल विकी बनसोडे यांना आणखीन एक चौकार. या चौकाराने दुसऱ्या षटकाची झाली समाप्ती आणि गावदेवी तळवली संघ जाऊन पोहोचलेला आहे 20 धावसंख्येवर. 10 धावसंख्येची सरासरी सुद्धा चांगली होऊ शकते, कारण गोलंदाजी सुद्धा तितकीच महत्वाची आहे, तितकीच उल्लेखनीय आहे गावदेवी तळवली संघाकडे. विकी बनसोडे सुरुवातीचं षटक हाताळतील, त्यानंतर मनोज दळवी यांना सुद्धा आपण गोलंदाजी मार्कवर पाहू शकाल. त्यामुळे एक चांगला गोलंदाजांचा भरणा असलेला संघ तळवली संघ आपल्याला पाहायला मिळेल. तर यानंतर होणाऱ्या बक्षीस समारंभासाठी आमच्या आदरणीय प्रमुख पाहुणे, आदरणीय मान्यवर उपस्थित, आदरणीय श्री चंदू दादू पाटील, मच्छीमार सेल महाराष्ट्र प्रदेश, आपले हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेसाठी आपलं जे सहकार्य लाभलं त्याबद्दल आम्ही आपले हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करत आहोत. अतिथी मान्यवरांनी सजलेला हा व्यासपीठ, अतिथी मान्यवरांची उपस्थिती असलेला व्यासपीठ आपण पाहत आहात. तितकीच महत्त्वाची भूमिका अतिथी मान्यवर सुद्धा बजावत असतात या स्पर्धेच्या संपूर्ण होण्यामध्ये. चला तर सामन्याकडे वळूया. अक्षय मडवी, तेच तर आणखी गोलंदाज बघा, गती बघा गोलंदाजाची, आणि या गतीवर असं नियंत्रण असणं फार कमी वेळा आपल्याला पाहायला मिळतं. अगदी बोटावर मोजता येतील इतके गोलंदाज असतील नवी मुंबई क्रिकेटमध्ये ज्यांनी या गतीवर असे वाईड यॉर्कर्स हाताळले असतील. पहिला चेंडू एक अप्रतिम दर्जाचा अक्षय मडवी यांच्या गोलंदाजीने निर्धाव चेंडूने केली जात आहे सुरुवात. अलॉंग द ग्राउंड खेळायला फटका मिडॉन मधून रितेश पाटील यांना बीट करत जात असताना राहुल शेट्टी यांचं चांगलं बॅकअप. एक धाव मिळेल आणि एका धावेवरच समाधान मानतील. रोशन कोळी त्या जो चौकार लगावला त्यानंतर काहीसे शांत बसताना आपल्याला दिसलेले आहेत, कारण विकी बनसोडे मिडल ऑर्डर मध्ये आलेले आहेत. इनॅट 4 चे फलंदाज, मोठी फलंदाजी करण्यामध्ये सक्षम, मोठे फटके खेचण्यामध्ये सक्षम. यावेळेस येथील फलंदाजी मार्कवर शेवटच्या 4 चेंडूंना सामोरे जाण्यासाठी अक्षय मडवी, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस बघूयात पंचांचा इशारा येईल, वाईड बॉल. अतिरिक्त स्वरूपाची धाव ऍड केली जाईल फलकामध्ये. काहीसा खराब चेंडू होता जो चेंडू पहिल्या चेंडूवर हाताळला होता. पुन्हा एकदा त्याचीच पुनरावृत्ती करण्याची अपेक्षा होती अक्षय मडवीला, परंतु ती अपेक्षा काहीशी भंग झाली. अतिरिक्त स्वरूपाची धाव मिळाली. अजूनही 4 चेंडू शिल्लक असल्याने धावसंख्या धावफलकावर असतील 22. यावेळेस चांगला फटका आहे. हर्ष मात्रे चांगलं कलेक्शन, चेंडूची वाट पाहत राहिले, कोणतीही घाई केली नाही आणि जवळजवळ 2 धावसंख्या सुद्धा वाचवल्या आपल्या संघासाठी. त्याच दरम्यान चांगली रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा विकी बनसोडे आणि रोशन कोळी, 2 युवा खेळाडू कमी वयामध्ये असताना क्रिकेटला सुरुवात केली आणि सुरुवात केलेली असताना साजेसा असा खेळ आपल्या तळवली गावासाठी केलेला आहे. 2 धावा मिळवल्या, 24 धावसंख्या धावफलकावर. यावेळेस फटका उंचावलेला आहे, फसलेला फटका, 2 क्षेत्ररक्षक फटक्याखाली. हर्ष मात्रे की कुंदन पारकर नाव असेल हर्ष मात्रे. विक्की बनसोडे याचा एक चांगला असं झेल प्राप्त करून अखेरकार जी सफलता आवश्यक होती घनसोली संघाला, त्या खेळाडूला माघारी परतवण्यामध्ये यशस्वी होत आहेत क्षेत्ररक्षक हर्ष मात्रे. विक्की बनसोडे होतील बाद. फलंदाज क्रमांक 5 हर्षल मडवी येथील आता फलंदाजी मार्कवर आणि शेवटचे फक्त 2 चेंडू शिल्लक असतील. धावसंख्या धावफलकावर जर आपण पाहिली तर 24 वर स्थगित. धावसंख्या तेवढी झालेली नाही, कारण जी फलंदाजी उपलब्ध आहे घनसोली 11 संघाकडे
निखिल मडवी, राहुल शेट्टी, हेमंत पाटील, रितेश पाटील, त्यानंतर विशाल मडवी, अक्षय मडवी, विनीत पाटील सुद्धा एक चांगले फलंदाज आहेत आणि कुंदन पारकरला विसरून कसं चालेल. त्यामुळे एक चांगली फलंदाजांची फळी समोर काहीशी कमकुवत अशी धावसंख्या. यावेळेस फ्लिक केलेला आहे हर्ष म्हात्रे, पुन्हा एकदा जोरदार धाव घेतलेले, चेंडू नाही अडवण्याचा प्रयत्न शेवटच्या क्षणाला जरूर केला होता कुंदन पारकरने, परंतु तो प्रयत्न ठरेल असफल. चौकार मिळाला, 4 महत्वाच्या धावा मिळाल्या, आकार देणारा चौकार, धावसंख्येमध्ये वृद्धी आणणारा हा चौकार, धावसंख्या पोचून नेत आहे 28 वर. आता शेवटचा एक चेंडू, टार्गेट निश्चित करणारा, आव्हान निश्चित करणारा, समोर लक्ष निश्चित करणारा हा चेंडू. हर्षल मडवी इम्प्रेसिव्ह स्ट्रोक होता, गॅप शोधली होती, प्रयत्न जरूर होता हर्ष म्हात्रेचा चेंडू अडवण्याचा, परंतु त्या प्रयत्नामध्ये ठरले असफल. पाहूयात शेवटचा चेंडू. शेवटच्या चेंडूला सुद्धा लॉफ्ट केलेला आहे, 2 क्षेत्ररक्षक त्या चेंडू खाली आणि क्षेत्ररक्षकाकडून झाली गफलत. गफलतच नाही झाली तर जिथे विकेट मिळणार होती तिथे आता अतिरिक्त धावा सुद्धा मोजाव्या लागतील. स्वप्नील शिंदे काय केलंस मित्रा. पंचांचा इशारा पाहूयात की हा असेल चौकार. त्यामुळे जर कदाचित अडवला असता तर 4 धावा अडवता आल्या असत्या आपल्या संघाला. 4 धावा मिळाल्या आणि 4 धावेने आता 32 धावसंख्येवर जाऊन पोहोचलेला आहे गावदेवी तळवली संघ. एकूण 3 षटकांमागे 33 धावसंख्येची आवश्यकता असेल. 11 धावसंख्येच्या सरासरीने घनसोली 11 संघासमोर हे आव्हान असेल तर पाहूयात या सामन्यातील उत्तरार्धामध्ये कशा पद्धतीने 33 धावसंख्येचा पाठलाग केला जाईल घनसोली 11 संघाच्या माध्यमातून. त्याच दरम्यान आता या अंतिम सामन्यातील उत्तरार्धाचं समालोचन आपण ऐकणार आहात, खास करून पेठ गावातून आलेले आपले समालोचक मित्र श्री संतोष घरत साहेब यांच्या माध्यमातून. धन्यवाद. तेहतीस धावसंख्या केलेल्या आहेत, 32 झालेल्या आहेत. 33 धावसंख्येचं टार्गेट असणार आहे. या अंतिम फेरीचा थरार आपण पाहतोय. साईनाथ क्रिकेट संघ आयोजित राधाकृष्ण ट्रॉफीच्या या 2025च्या पर्वामध्ये खऱ्या अर्थाने आपण घनसोली 11 घनसोली त्याचबरोबर त्यांच्या बरोबरीने गावदेवी तलवली टीम आपल्याला फाईट करताना पाहायला मिळते. चला लगेच मैदानामध्ये उतरा. अंतिम फेरीच्या सत्रामध्ये कोणत्याही संघाला अंधाराचं नुकसान होऊ नये याची दक्षता आपण घ्यायची आहे आणि लगेच बॅट्समन सुद्धा पाठवायचे आहेत घनसोली टीमने. अगदी आपण पाहिलं तर शेवटच्या या मॅचमध्ये अंतिम थरा अनुभवासाठी या ठिकाणी पाहुण्यांची भरपूर सारी उपस्थिती आपण पाहतोय. बंडूदादा केणी यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही स्पर्धेमध्ये 24 संघ खेळले, 24मध्ये 2 संघ उरलेले आहेत आणि 2 संघामध्ये चालू असलेली ही लढत आपण पाहतो. अंतिम फेरीसाठी या क्रिकेट ट्रॉफीसाठी चालू असलेली लढत आपण पाहतोय. अगदी चमचमत्या ट्रॉफीज 3 पाहतोय. प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांकासाठी या क्रिकेटच्या ट्रॉफी आपण पाहतोय साईनाथ क्रिकेट संघाच्या वतीने आयोजित या स्पर्धेमध्ये. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतो राधाकृष्ण ट्रॉफी या स्पर्धेचं नामकरण आपण पाहतोय. नामकरणाचं या ठिकाणी वैशिष्ट्य आपण पाहिलं तर बंडूदादा केणी यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या सहकार्य योगदानातून साकारलेली ही स्पर्धा आपण खऱ्या अर्थाने पाहतोय. 3 दिवसीय स्पर्धेमध्ये योगदानाचा आपण विचार केला तर सर्व स्कोरर असतील, त्याचबरोबर आमचे सर्व आयोजक मित्रमंडळी असेल, त्याचबरोबर ऑल इंडिया मित्र असतील, त्याचबरोबर सहभागी संघ असतील. या संघांचं सुद्धा मनपूर्वक आभार आम्ही बंडूदादा केणी यांच्या वतीने व्यक्त करत आहोत, कारण त्यांनी केलेले सहकार्य आणि त्यांच्या सहकार्यातून या ठिकाणी ही स्पर्धा संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळते आहे. 33चं टार्गेट असताना अगदी आपण पाहिलं तर 3 षटकामध्ये 11च्या सरासरीने या धावा पूर्ण करायच्या आहेत. आणि ओपनिंग पेअर मैदानामध्ये पाहता आपण राहुल आणि निखिल मडवी आणि राहुल शेट्टी आपल्याला पाहायला मिळतील. अगदी येलो ड्रेस कोडमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय घनसोली 11 घरकुल या नावाने संघ आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर गावदेवी तळवली टीमने कालच्या दिवसामध्ये जो काही धावांचा रतीप रचला होता, जबरदस्त पटकीबाजी आपण पाहिली होती. आणि आज सुद्धा आपण पाहिलं तर रोशनने सुद्धा या ठिकाणी चांगली फलंदाजी केली, त्याला साथ दिली. हर्षलने सुद्धा 2 चौकार लगावत चांगली साथ देत असताना चांगली धावसंख्या उभारली आहे. गोलंदाजच्या मार्गवर गोलंदाज कोण असणार आहे हे पाहू शकाल आपण. पहिला गोलंदाजचा वापर या ठिकाणी केला जातोय. 33चं टार्गेट असताना विकी बनसोडे
त्याच्याकडे पाहिलं जातं एक बेस्ट ऑलराऊंडर म्हणून तरुण टीमकडून पाहिलं जातं आणि त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवत असताना त्याच्या माध्यमातून विचार केला तर त्याने सुद्धा 6 धावांचं योगदान दिलं या संघासाठी. आणि आता गोलंदाजी करत असताना कमीत कमी धावा देणं हे त्याचं कार्य असणार आहे टीमसाठी. मात्र एका बाजूला आपण पाहतो घनसोली टीमकडून राहुल आणि निखिल जोडी मैदानामध्ये असताना जास्तीत जास्त धावा पहिल्या षटकामध्ये येतील कशा हे मात्र त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळू शकेल. कारण 33चं टार्गेट आहे. तेच टार्गेट या ठिकाणी 11च्या सरासरीनं पूर्ण करत असताना अंतिम फेरीचा हा थरार आपण पाहतोय. आणि शेवटच्या मॅचमधला दुसरा सत्रामधला इथे मात्र पहिला चेंडू डिलिव्हर केला जातोय विकी बनसोडेच्या माध्यमातून. पहिला बॉल पहिल्याच बॉलवरती इथे मात्र काय पाहायला मिळालं पहिल्याच बॉलवरती फलंदाज बाद झालाय आणि विकीला मिळाली सफलता. राहुल बाद होत असताना 0 धावसंख्येवरती धक्का क्रमांक पहिला लागलाय घनसोली संघाला. हेमंत पाटील मैदानामध्ये जात असताना पाहायला मिळतील. एक सिनियर खेळाडू सुद्धा आहेत. अनुभव फार मोठा आहे. मात्र अशा परिस्थितीमध्ये जिथे पहिल्याच बॉलवरती विकेट संपन्न होत असताना लगेचच त्यांना मैदानामध्ये जावं लागतंय. मात्र दुहेरी जबाबदारी त्यांना आता पार पाडावी लागेल. जिथून मात्र विकेट टिकवणं आणि धावा करणं हा त्यांचा या ठिकाणी जबाबदारीचा खेळ असेल. 10 नंबरची जर्सी क्रमांक आपण पाहतो सचिन तेंडुलकरचे आपण फॅन असणारे या ठिकाणी व्यक्तिमत्व आपण पाहायला मिळत असं हेमंत पाटील मैदानामध्ये दाखल होत असताना 33 धावा करायचे आहेत. एक चेंडू तर या ठिकाणी संपन्न झालेला आहे. पहिल्या चेंडूवर विकेट संपन्न झाली आणि त्याचमुळे एक तलवाली संघाचा आपण जल्लोष पाहिला आहे. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय जल्लोषामध्ये विशेष करून विकीचं आपल्याला कौतुक करावं लागेल. हेमंत पाटील तयार असणार आहेत विकीचा पुढचा बॉल खेळण्यासाठी. 33 धावांची अजूनही आवश्यकता आहे मॅचमध्ये. 17 चेंडू आता बाकी असणार आहेत. अंतिम फेरीचा तारा अंतिम फेरी साईनाथ चषक राधाकृष्ण चषक कोण पटकावेल हे उत्तर सांगणारं मात्र या ठिकाणी आता मात्र फलंदाजीमध्ये गोलंदाजीमधले असणारा हा संघर्ष आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला विकी बनसोडे तर दुसऱ्या बाजूला हेमंत पाटील. अगोदर सफल झालं तर जागा बनवली होती. शॉट तर खेळलाय आणि अगदी शेवटच्या क्षणाला काय एफर्ट दाखवला मैदानावरती क्षेत्ररक्षकाने संदेशने. आणि संदेशने मात्र आपल्या टीमसाठी या धावा वाचवल्या. एकच धाव काढली पहा. 5 धावा आपल्या टीमसाठी वाचवल्या. आणि अगदी पाहिलं तर या धावा किती महत्त्वपूर्ण असतील ते येणाऱ्या काळामध्ये आपल्याला समजू शकतील. पहिल्या क्रमांकासाठी चालू असलेली लढत आणि चालू असलेल्या लढतीमध्ये अशा प्रकारचे या ठिकाणी क्षेत्ररक्षण तलोली टीमकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. लवकर फलंदाज निखिल मात्र या ठिकाणी स्ट्रायकिंग घेतला असणार आहे. स्ट्राईक घेत असताना मैदानावरती कशा प्रकारचं क्रिकेट त्याच्या माध्यमातून खेळलं जाईल. अजूनही 32 धावांची आवश्यकता टीमला असणार आहे. मात्र समोरून विकी बनसोडीचा हा बॉल निखिलसाठी अनसाईडला खेळायचा होता. अगदी आपण पाहिला बॉडी टच झाला. खेळण्यासाठी या ठिकाणी अपयश आलं. बॉल गेला डॉट. जल्लोष आपण पाहिला तर तलोली टीमच्या बाजूने आपण पाहतोय जिथून मात्र घनसोली टीम पूर्णपणे शांत अवस्थेत बॅटिंग करत असताना पाहायला मिळते. कारण त्याच्या बॅटिंगमधून अजूनपर्यंत चौकार षटकार पाहायला मिळत नाही. आणि त्याचमुळे पूर्ण समर्थक मात्र वाट पाहत आहेत की निखिल आणि हेमंत पाटील यांच्यामधून षटकार चौकार कधी येतील. षटकार चौकारांची अपेक्षा केली जात आहे. व्यासपीठावरती मंडळी आपण पाहतोय त्यामध्ये खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर बंडूदादा केनी हे सुद्धा मॅचचा आस्वाद घेत असताना आता मात्र या ठिकाणी निखिलच्या बॅटच्या रडारमध्ये बॉल आला होता. बॉल सीमारेषा लगत आडोला जाईल तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा सुद्धा पूर्ण झाल्या. 2 धावांची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 3 या धावसंख्येवरती अजून 30 धावांचं अजूनही टार्गेट पूर्ण करायचं आहे. चेंडू 2 शिल्लक असणार आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. अजूनही 3 धावा धावफलकावरती आहेत. 14 बॉलचा खेळ शिल्लक असताना 30 धावा अजूनही करायच्या आहेत. कोणत्याही क्षणाला चौकार षटकार लागला तर मॅचमध्ये इन होऊ शकेल घनसोली संघ. मात्र जो जल्लोष आणि ज्या उत्साहाने मात्र या ठिकाणी फिल्डिंग डिपार्टमेंट सजवलाय, ज्या उत्साहाने मात्र बॉलिंग केली जाते, कौतुक करणं गरजेचं आहे विकी बनसोडेचं. त्याचबरोबर त्याला साथ देणाऱ्या सर्व आपल्या तलोली संघाच्या या खेळाडूंचा. तिथे मात्र घनसोली संघ कुठेतरी कमी पडलाय असं वाटायला लागलंय. कारण या वेळेस मात्र चौकार षटकार येत नाही. ते चौकार षटकार येणाऱ्या कालामध्ये आले तर मात्र मॅचमध्ये नक्की त्यांचं पुनरागमन आपल्याला पाहायला मिळू शकेल. पुढचा बॉल चांगला स्ट्रोक. ज्या फटक्याची वाट पाहिली जात होती
तो फटका मात्र आलाय निखिलच्या बॅट मधून. हाय अँड हँडसम सिक्सर. निखिलने मात्र मॅच मध्ये इन करणारा षटकार ठोकला विकीच्या गोलंदाजीवर. 4 बॉल वरती 3 धावा होत्या, आता झाल्या 9 धावा आणि अजून एखाद्या फटक्याची वाट पाहिली जाते. मात्र अजून एखादी विकेट, अजून एखादा डॉट पाहिला जातो, तो मात्र तलोली सिंगच्या माध्यमातून. तलोली टीम अगदी आपण पाहिलं तर पहिल्यांदा बॅटिंग केली, त्यानंतर गोलंदाजीमध्ये जी सुरुवात करत असताना विकी बनसोडेने सुरुवात केली होती. त्यानंतर मात्र हा षटकार कुठेतरी समाधान व्यक्त केलं असेल ते मात्र समर्थकांनी गंचोली टीमच्या. अगदी आपण पाहिलं तर आयुष पाटील ज्यांचा आपण आवाज ऐकतो त्यांचा हा संघ आपण पाहतोय. गंचोली 11 संघ सोडून दिलाय बॉल, लाईन रीड केली, धावेचा प्रयत्न केला जातोय, धाव सिंगल पूर्ण झाली आहे, वाईटचा सुद्धा इशारा आलाय आणि इथून मात्र या 2 धावा जोडल्या जातील धावसंख्येमध्ये. येणारी सरासरी मात्र पूर्ण केली गेली. 11च्या सरासरीने धावा करायच्या आहेत आणि 11 धावा धावफलकावरती लागल्या. अजून 1 चेंडू शिल्लक आहे. आता मात्र अजूनही 22 धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या 13 बॉलवरती. 4 बॉलवरती 3 होत्या आणि या 2 बॉलवरती किती धावा येताना पाहायला मिळतात पहा. मागच्या बॉलवरती षटकार आला, वाईटच्या 2 धावा आल्या, त्यानंतर मात्र आपण पाहतो येणारा 1 चेंडू शिल्लक असताना हेमंत पाटील ऑन स्ट्राईक यांच्या माध्यमातून किती धावा येतील, किती धावांचा हा फटका असेल येणाऱ्या सत्रामध्ये पाहायलाच मिळेल. मात्र त्यानंतरचा हा चेंडू बॉल भिरकावण्याची कामगिरी तर केली होती, मात्र डिक्लेअर झोनमध्ये बॉल गेलाय. अगदी आपण पाहिलं तर आडला बॉल, मात्र बॉल आल्यानंतर मात्र या ठिकाणी खेळ सुरू होईल. मात्र धावसंख्येचा आपण विचार केला तर पहिल्या षटकांच्या अंतिम 12 धावसंख्या लागली धावफलकावर. करायच्या आहेत 12 बॉलवरती 21 धावा. चला लगेच खेळ चालू करा प्लीज, जास्त वेळ घेऊ नका, अंधार पडू शकेल. तलोली संघ स्पोर्ट्समन स्पिरिट दाखवायचं, आपण लगेच मॅच चालू करायची आहे. आपण जर जास्त उशीर घेतला तर मैदानामध्ये अंधार येऊ शकेल. लगेचच मॅच स्टार्ट करायची आहे. विनंती असणार आहे दोन्ही संघांच्या खेळाडूंना. षटक घेऊन आलाय गोलंदाज मनोजची आपण गोलंदाजी पाहिली आहे मागच्या 2 दिवसामध्ये. कालच्या दिवसामध्ये जबरदस्त गोलंदाजी त्यांनी साकारली आहे. मात्र आज आपण पाहतो अंतिम फेरीच्या या थरारामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी साकारली जाईल टीम तलोली संघाकडून. समोर मात्र पुन्हा एकदा डाकूर हाताचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळू शकेल निखिल, ज्याच्या माध्यमातून षटकार शिल्लक 19 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. अजूनही 14 धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या 7 बॉलवरती. उत्कर्ष दिवाटी संघाचा कर्णधार विशाल पाटील यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यावा. त्यांचा संघ आपण पाहिला सेमीफायनल सामना खेळत असताना कामगिरी त्यांनी साधली होती. त्याच संघाचा कर्णधार विशाल पाटील यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. आपलं मनपूर्वक स्वागत करत आहोत आम्ही. 19 धावा लागलेल्या आहेत, अजूनही 14 धावा करायच्या आहेत. आता मात्र या शेवटच्या बॉलवरती हेमंत पाटील की मनोज आपल्याला पाहायला मिळेल आपल्या संघाचं कमबॅक करत असताना. पुलालेंचा बॉल होता, धाव घेतली नाही कारण स्ट्राईक दिली आहे. ती मात्र फलंदाज निखिलला आवश्यकता असणार आहे 14 धावांची येणाऱ्या 6 बॉलमध्ये. चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज लगेच. 14 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडूवरती साईनाथ क्रिकेट संघ आयोजित राधाकृष्ण ट्रॉफीमध्ये आपण या खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर सन्माननीय बंडूदादा केनी यांच्या संकल्पनेतून त्यांच्या सहकार्याने या दरम्यान विशाल पाटील यांचं आगमन झालेलं आहे. यस, उत्कर्ष संघ ज्यांचा खेळ आपण मागच्याच मॅचमध्ये पाहिलेला आहे. जबरदस्त कामगिरी राहिली आहे आणि त्यांची उपस्थिती व्यासपीठावरती लाभलेली आहे. मोस्ट वेलकम. साईनाथ क्रिकेट संघाच्या आयोजित स्पर्धेमध्ये आपलं मनापूर्वक आम्ही स्वागत करत आहोत. नवीन गोलंदाजीच्या आतमध्ये चेंडू सपोर्ट झालेला आहे. यस, आपण पाहिलं तर साईनाथ संघाचा खऱ्या अर्थाने एक विस्फोटक फलंदाज ओंकार केनी याच्या माध्यमातून मुंबईच्या स्पर्धेमध्ये अंतिम फेरीमध्ये आपण पाहिलं तर अर्धशतक पटकावले गेलं आहे आणि कालच्याच रात्रीमध्ये वलभच्या मैदानावरती सुद्धा वडोनगर समोर 50 धावा कंप्लीट केल्या होत्या. त्यामध्ये ओमी केनी याने अगदी नावाजलेला खेळाडू, भरपूर साऱ्या स्पर्धा त्याच्या माध्यमातून गाजवल्या गेल्या आहेत. जरूर आपण पाहू शकाल साईनाथ क्रिकेट संघाचा
ओमी केनी हा खेळाडू आणि कालच त्याने मैदान गाजवलं. दिवसही गाजवला, रात्र गाजवली आणि आज सुद्धा दिवसामध्ये मुंबईचं क्रिकेट गाजवलंय. आणि निखिलच्या बॅट मधून आलेला हा षटकार, उत्तुंग फटका, मॅच मध्ये इन करत असताना घनसोली टीमला ठोकला षटकार. आता समीकरण असेल, येणारे 5 बॉल 8 धावांची आवश्यकता. हेमंत पाटीलने मागच्या बॉलवरती स्ट्राईक का केली, धाव का घेतली नव्हती, कारण निखिलला त्याने स्ट्राईक दिली आहे. आणि निखिलच्या माध्यमातून जो काय खेळ झाला आपण पाहतो मैदानामध्ये, आतापर्यंत त्याने एक षटकार ठोकलाय, 2 षटकार ठोकलेत. आणि मॅच मध्ये खऱ्या अर्थाने आपण पाहतो पुनरागमन कमबॅक करून दिलंय घनसोली 11 संघाला. पुढचा बॉल, हा बॉल काहीसा उंची दिलेला बॉल, आता टॅप करायचा होता, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. डॉट बॉलची संख्या पाहायला मिळते. येणारे 4 बॉल 8 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी घनसोली टीमला, तर 8 धावा रोखायच्या आहेत तलवली संघाला. रोशन गोलंदाजीला आलेला आहे, त्याच्या माध्यमातून एक आगली वेगळी शैली आपण पाहतोय. पुढच्या बॉलवरती तडाखा, निखिलच्या बॅट मधून लांबत लांब आजपर्यंतचा सर्वाधिक लांब षटकार घनसोली टीम साठी आणि मॅच मध्ये पूर्णपणे कमबॅक करणारा हा षटकार. आता समीकरण बनेल 6 बॉल 14 चे होते, 2 षटकारांनी मात्र 3 बॉल 2 ची आवश्यकता. अंतिम फेरी राधाकृष्ण ट्रॉफी कोण उचलेल, कोण पटकावेल सांगणारा हा षटकार होता खऱ्या अर्थाने. आणि इथून पुढे मात्र 2 धावांची आवश्यकता. येणाऱ्या 3 चेंडूवरती असणार आहे. काय सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते मैदानावरती. हेमंत पाटीलने मागच्या बॉलवरती जरूर धाव घेतली नाही, त्यांनी जाणलं होतं की निखिलची चांगली बॅटिंग लागलेली आहे, इन फॉर्म फलंदाज आहे. आणि त्याच फलंदाजांनी मात्र या सामन्यामध्ये पुनरागमन करून दिलं. मॅच खऱ्या अर्थाने विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवली आहे ती मात्र निखिल या खेळाडूने. पुढचा बॉल असेल रोशनचा, क्लोज क्षेत्ररक्षण लावण्यात आलेला आहे. कदाचित या बॉलमध्ये मॅच फिनिश होऊ शकेल. कोणता संघ साईनाथ क्रिकेट संघ आयोजित राधाकृष्ण ट्रॉफी पटकावेल सांगणारा हा खऱ्या अर्थाने चेंडू असणार आहे समोर निखिल. पालख्या हाताने 6 या ठिकाणी हाताने खेळत असताना या बॉलवरती सिंगल पूर्ण केली आहे. आणि आता 2 बॉलवरती करायचे आहे 1 धाव. स्कोर लेवल झालेला आहे. कंपल्सरी चेसिंगसाठी 1 धाबेची मात्र आवश्यकता. काय मॅच झाल्या मागच्या 2 मॅचचा आपण विचार केला तर मागच्या मॅचमध्ये सुद्धा शेवटच्या बॉलवरती सिंगल आली होती. आणि तशाच प्रकारचं क्रिकेट या फायनलच्या अंतिम सामन्यामध्ये पाहायला मिळते. शेवटच्या 2 घरकुला संघ आणि मॅचमध्ये इथे विजय प्रस्थापित करत असताना राधाकृष्ण ट्रॉफी जिंकली आहे ती मात्र घनसोली 11 संघाने. हार्ड लक गावदेवी तलवली दुसऱ्या क्रमांकावर राहिलाय, तो मात्र गावदेवी तलवली संघ. आणि त्या संघाचे सुद्धा आपण करूया अभिनंदन. आणि धारावी संघ असणार आहे 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी. आणि 3 ट्रॉफी पटकावल्या संघाने, अगदी क्रिस्टल ट्रॉफी, चमचमच्या क्रिस्टल ट्रॉफी पटकावलेल्या आहेत. आणि विशेष सौजन्याने या ठिकाणी पुन्हा एकदा आपण कौतुक करूया बंडूदादा केणी यांचं. त्यांच्या सौजन्याने आयोजित या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने खूप मोठं योगदान त्यांचं लाभलं. आणि सर्व या संघाने, साईनाथ क्रिकेट संघानं आयोजित स्पर्धेमध्ये त्यांच्या योगदानाने मात्र ही स्पर्धा आज आपण संपन्न होताना पाहायला मिळते. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं ते मात्र घनसोली 11 घनसोली संघाने. 2ऱ्या क्रमांकावर राहिला गावदेवी तळोली संघ. 3ऱ्या क्रमांकावर राहिला मच्छिंद्र स्फूर्ती धारावी संघ. आणि त्याचबरोबर आम्ही सुद्धा आपल्या सर्वांचं अभिनंदन, आभार व्यक्त करत आहोत. आणि मायक्रोफोनचा ताबा आम्ही या ठिकाणी सोडत आहोत. मी सुद्धा संतोष वगैरे 2 दिवस आम्ही दोरे या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल आम्ही सुद्धा राधाकृष्ण ट्रॉफीमध्ये साईनाथ क्रिकेट संघाचं मनापासून आभार व्यक्त करतोय. एक वेगळी शैली आपण पाहिली, एक वेगळं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. त्यामध्ये सर्वच या विभागामध्ये संघाने सहभाग नोंदवला. आणि सहभाग नोंदवला असताना